मी आलं म्हणले मला हा प्रयोग परवानगी मागणे अर्पण करणे कसं कसं कामी येईल. काल एका मुलीचा फोन आला, अनिताकडची, काय नाव, अनिताकडची मुलगी मधुरा. कालच फोन होता की म्हणले असे काही प्रश्न काढले आणि त्याच्यावर हात ठेवला. धारणा प्रवाह ज्या प्रश्नात जास्त वाहील ते 7 प्रश्न निवडून काढले, त्याच्यातले 3 आले म्हणले. काय कधी कोणाला काय अनुभव येतील. काल ती सांगत होती 20 मार्क तर घट्टच झाले म्हणले 60 पैकी, ॲटोमॅटिकच. आणि मी आईला सांगितलं धारणा प्रवाह या प्रश्नात व्हायला आहे, नक्की काहीतरी याच्यातले येणार. 3 प्रश्न आले. अशा अनेक गमती जमतीचे अनुभव आहेत. कारण हा आत्मयज्ञ आहे, हा नित्य यज्ञ आहे. परवानगी मागणे हे देखील यज्ञ आहे. अरे प्रेम करा वस्तूवर म्हटलं, हाही यज्ञ आहे. हे सगळ्या क्रिया प्रक्रिया सगळ्या यज्ञामध्ये येतात. जसं वित्त तन मन धन द्यावं, तसं हेही सगळंच अर्पण करायला होतं ना आपण ईश्वराला. आणि एका क्षणाला विसंबू नका, तो आत्मयज्ञ आहे. तर भगवान कुठे ना कुठे तुमचं कॉग्निझन्स घेतो, वाचवतो. हे संपत्ती जात अगवे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. हे सर्व आकारमान स्थूल सूक्ष्म जगत आत्मविद ही सर्व आत्म्याची संपत्ती आहे. यातील जेवढी जितकी ज्याला संपत्ती लाभली आहे, मिळाली आहे, ती सर्व हवनद्रव्य समजावी. मग ती आत्मयज्ञ करणाऱ्याच्या विज्ञानी पद्धतीने यज्ञपुरुष जो परमात्मा त्याला अर्पण करावी. ही तोच घेतो, माध्यम तो दुसरी निवडतो. माध्यम तो माध्यमाच्या मार्फत घेतो, त्याला काही गरज नाही, पण माध्यमाच्या मार्फत ते घेतो. त्याला जो आवडतो ना, जो सर्वात जास्त आवडतो, त्या माध्यमातून जास्त घेतो. कमी आवडतो त्याचं कमी घेतो. म्हणून ईश्वराला जो सर्वात जास्त जे काही आवडत असेल त्या माध्यमाला देणं हे खरं दान आहे, समर्पण आहे. आणि अशा रीतीने त्या आदिपुरुषाला सर्व अर्पण करावं. काही नाही, देहच अर्पण करायचा आहे. देहच अर्पण करायचं तर आपलं काय राहणार आहे. पुढे सांगितलंय, हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध. पण हे मूर्ख लोक ह्याप्रमाणे परमात्म्याचे परमात्म्याला न देता, परमात्मा म्हणतो कोणाची आहे संपत्ती, तुमची आहे का? आपल्याला विचारा कोणाचे? माझी. बँक बॅलन्स माझं, बायको माझी, सगळं माझी. ठोके का? कुठून आणली? आणली. तू कुठून आला? आलो. काही नाही, पुढे उत्तरच नाहीत. हे सांडोनिया मूर्ख, त्याला मूर्ख म्हटलंय. तेरा तुझको अर्पण क्या लागे मोहे. ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट क्षण में दूर करे. त्याच्यात आहे पा, तेरा तुझे को अर्पण क्या लागे मोहे. ओम जय जगदीश हरे. तेरा तुझे को अर्पण, त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पय. हा भाव पाहिजे, माझं नाही. म्हणून एकदा मी तुम्हाला मागे फार उदाहरण दिलं होतं, ते या ठिकाणी पुन्हा देऊन टाकतो. अब्दुल रहीम खाने खानान अकबराच्या काळात सेनापती होते आणि कर्णानंतर तेच दानशूर होते. त्यांना दानशूर सेकंड कर्ण म्हणायचे. कोणी काही मागितलं की देऊन टाकायचे आणि कधी त्यांनी नाही म्हटलं नाही. एकदा एक साधू आला, फकीर आला, फकीर साधू नाही, आणि त्यांनी सांगितलं 1000 मोहरा कसा असतो त्याचा मला ढीग पाहायचा आहे.
त्यांनी आपल्या दरबारामध्ये 1000 मोहरा मागवल्या सोन्याच्या. त्याचा ढीग घातला. त्यानं पाहिलं, जातो म्हणला. नाही नाही म्हणले, घेऊन जा. नाही नाही, मी फक्त पाहायचं होतं, मला काय करायचं. तू पाहिलं तरी मी माझ्या मनाने तुला देऊन टाकलं, घेऊन जा. इतके उदार होते. पण यांची एक पद्धती होती की रोज दान धर्म करायचे. कोणा काही मागो, सोनं मागितलं सोनं, काही मागितलं त्यांनी दान द्यायचं, पण खाली मुंडकी करायचे आणि वर हात करायचे. हे तुळशीदासांच्या कानावर ते ही कथा गेली आणि तुळशीदासांनी 2 ओव्या करून पाठवल्या. ऐसी देणी देणजू, पत्र पाठवलं. खानेखानान, ज्याचे रहीम के दोहे प्रसिद्ध आहे, हा कृष्ण भक्त होता. मुसलमान असून हा कृष्ण भक्त होता, ज्याचे रहीम के दोहे असं झालंय. त्यांचं नाव अब्दुल रहीम खानेखानान. ऐसी देणी देणजू किस सीखे हो सेन, जो जो करऊ चो करे तो तो नीचे नयन. तुळशीदासजी म्हणतात, रहीम, ही कोणाकडनं तुम्ही गोष्ट शिकले हो. ऐसी देणी देणजू, अशी देण्याची पद्धत कुठून शिकले. किस सीखे हो सेन, जो जो करवू चो करे. जसजसं तुम्ही हात वर करता दान देण्याकरिता, तो तो नीचे नयन, तसं तसं तुमचे डोळे खाली जातात. तुम्ही खाली पाहता. आपण तो असं पाहू, फोटो क्लिक, यस, फोटो आला नाही आला तोपर्यंत दान रुकलं, चूप, देणार नाही. प्रेस कॉन्फरन्स होईल. तुळशीदासजींना 2 ओळीत पुन्हा यांनी उत्तर पाठवलं. तुम्ही अंतर्यामी आहात, सगळं समजतात, तरी तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय. देनहार कोई और है, जो देवत नित रैन. देनहार कोई और है. तुळशीदासजी, अरे मला देणारा कोणी दुसरा आहे, कोणी और आहे, जो मला रात्र आणि दिवस देतोय, यज्ञाची सामुग्री देतोय हवन करायला. देनहार कोई और है, जो देवत नित रैन. पण लोग भरम मुझ पर करे, तासो नीचे नयन. पण लोक माझ्यावर ते भ्रम करतात की मी दानी आहे, ही संपत्ती माझी आहे, म्हणून लाज वाटते, म्हणून मान खाली आहे. लक्षात घ्या, हा भाव ज्ञानेश्वरांना, माऊलीला, भगवान कृष्णांना आणि भगवान ब्रह्मदेवांना अपेक्षित आहे. हे सांडोनिया मूर्ख, आपण पेया लागी देख, निपजविती पक नानाविध. हे मूर्ख, परमात्म्याचे परमात्म्याला न देता आपल्याच करता नाना प्रकारची भोजने तयार करतात. भोजने म्हणजे इंद्रियांचं भोजन, डोळ्याचं भोजन. म्हणजे इथं भोजन म्हणजे फक्त खाणं समजू नका, प्रत्येक इंद्रियाचं एक भोजन आहे. हाताचं भोजन स्पर्श. बायको टुनटुन आली तर चालत नाही का? नाही, नरम लागलं पाहिजे हात असा धरला तर. भांडे घासणारी चालत नाही का? नाही नाही नाही, नरम लागलं पाहिजे. स्पर्श सुख. अजून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या 5 माध्यमातनं, 5 तन्मात्रातनं, 5 विषयातनं इंद्रिय उपभोग घेतात. हे इंद्रियांचं भोजन आहे. डोळ्याचं भोजन सुंदर पाहणं. का काश्मीरला जातो? बरं, आंधळ गेले का कधी काश्मीरला? नाही, 2 आंधळे काश्मीरला गेले, कुठे जात नाहीत बिचारे, कारण दृष्टीला दिसत नाही. बहिरे गेलेत का संगीत ऐकायला? नाही. आणि ज्यांचा गळा धरलाय ते गेलेत का जेवायला? नाही.
म्हणून त्या इंद्रियानं हे इंद्रिय 10 इंद्रिय आणि 11वं मन विषयांच्या मागे लागून शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या माध्यमातनं ते सुप घेत हे भोजन आहे आणि याच्यासाठी सगळी संपत्ती जे उधळतात ते मूर्ख आहेत असं म्हटलंय. मूर्ख आहेत. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नाना विध. नाना प्रकाराने सुख घेतात. एक फर्निचर तोडतील, दुसरं करतील, तिसरं तोडतील, चौथं करतील. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोष होये ते सामान्य अन्न न होये म्हणून या. जिही यज्ञ सिद्धी जाये, यज्ञ सिद्धीला गेलं पाहिजे आणि परेश म्हणजे परमेश्वर संतोषला पाहिजे असा यज्ञ करा. परमेश्वराला म्हणा, परमेश्वरा नित्य यज्ञ माझा तडीला न्या, तुझंच तुला अर्पण करायला नित्य देत राहा. श्वासांचे कोठे द्या, ती बुद्धी द्या, ते मन द्या, ते आयुष्य द्या, तो प्राणकोठा द्या, ती मती द्या की अखंड अविरत मी तुझं स्मरण करत राहील. आणि माध्यम भलेही मंत्र जप असो, माध्यम भलेही प्रतिभा प्रयोग असो, माध्यम भलेही परवानगी मागणे अर्पण करणे असो, माध्यम भलेही साधना असो, हे अंतरंग जगतातलं आणि बाह्य जगतातलं माध्यम परमेश्वरा तू मला जी भौतिक संपत्ती देशील, ऐश्वर्य देशील, पैसा धन धान्य संपत्ती सुवर्ण जमीन सगळं तुझ्या कार्याकरता तुझ्या चरणावर ते अर्पण करायला दे. हा नित्य यज्ञ म्हणजे सारखं द्या, एकदाच नाही. एकदा डोनेशन दिलं संपलं असं नाही. नित्य यज्ञ पण कमीत कमी 10% नित्य यज्ञ म्हटलेलं आहे. नित्य दिलं पाहिजे. श्राद्धाच्या दिवशी 2 ब्राह्मण आणले, जीव घातले, पळा आता आयुष्यभर येऊ नका, दुसऱ्या श्राद्धाला बोलवी असं नाही. अरे कधी आले, सहज आले, भेटले, निमित्त झालं, या. कबीरांसारखांनी देखील दिलंय. म्हणून यज्ञ सिद्धीला जाण्याकरिता आणि परमेश्वर त्या माध्यमातून संतोषला पाहिजे. तुमचं दान, तुमचं कर्म प्रत्येक परमेश्वराला खुश करण्याकरता असेल आणि परमेश्वर खुश झाला पाहिजे. हो दिलं ना, डान्सर क्लबमध्ये डान्सरला दिलं, परमेश्वर खुश होणार आहे का? शेवटी परमेश्वर खुश झाला पाहिजे, तुमचा आत्मदेवता खुश झाली पाहिजे. ते दान परेशा संतोष होय. आणि नित्य यज्ञ खंडित यज्ञ नाही. ते हे सामान्य अन्न होय म्हणून याला सामान्य अन्न समजू नका. हे विषयांना दिल्या जाणारं अन्न हे सामान्य समजू नका. आणि साधं वैश्वानर नावाचं पोटात जाणारं अन्नही सामान्य अन्न समजू नका. उरलेला जो भाग राहतो ना शिल्लक, ते सामान्य अन्न समजू नका. अखंडित यज्ञ करत असाल तर रोज दान दिलं पाहिजे. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, हे जीवन हेतू कारण विश्वायया. हे अन्न सामान्य म्हणू नये, हे ब्रह्मरूप आहे असे जाण. कारण की अन्न विश्वाच्या जगण्याला कारण आहे. चरात्मक आत्मा विश्व अनात्म्याचे अन्न आत्म्याचे अन्न आहे. म्हणून जगजीवन अन्नाने जगन्नाथा तोषविणे. जगजीवन अन्नाने जगन्नाथा तोषविणे बाप्पासाहेबांचं आहे. जगजीवन अन्नाने जगन्नाथा तोषविणे. म्हणून अन्न हे साधारण नाही, ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप होई काया, ब्रह्मरूप काया झाली पाहिजे असं अन्न दिलं पाहिजे. विषय देखील हे अन्न आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध. रूप तुम्ही डोळ्याला अन्न द्यायचं आहे, त्याचा खुराक डोळ्याचा काय पाहणं, कोणतं
चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी. रूप पाहता लोचणी, सुख झाले वो साजणी. ऐश्वर्या राय करता नाही या मग. रूप पाहता लोचणी, प्रीती झिंटा तिच्याकरता नाही. आणि वाचा, घेई घेई माझी वाचा, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. अरे वाचा, विठोबाचं नाम घ्या. रसना ब्रह्मरसाचं सेवन करेल, अमृत कणच फक्त पोटात घालील की माझ्या देवता प्रसन्न व्हाव्यात. मागे आलंय की तुम्ही जसे भजाल, तुम्ही काय भजाल, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्ट वितील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. अरे तुम्ही जर देवाला पुण्याचा ठेवा दिला, हा तुमचा भोग भाग दिला, तर देवता प्रसन्न होतील आणि तुम्हाला देखील संतुष्ट करतील. पुन्हा हवनद्रव्य देतील, पुन्हा ते दान करायचं, पुन्हा हवनद्रव्य देतील. याला ब्रह्मरूप हो, अन्न ब्रह्मरूप जाण, हे जीवन हेतू कारण विश्वाय. विश्व जगण्याकरिता जे आवश्यक अन्न आहे ते तुम्हाला जर भगवंतानी दिलं, भगवंताचं विश्व, भगवंताची माणसं, भगवंताचं कार्य, भगवंताची सेवा, भगवंताचं रूप हे पाहण्याकरिता जे जे तुम्हाला दिल्या जाईल, वेळ दिल्या जाईल, ते सर्व तुम्ही दान करा, सर्व तुम्ही कार्य वाढवा, याच्यासाठी करा. आणि हे ब्रह्मरूप होईल आणि तुम्हाला ब्रह्मरूप काया होईल असं भगवंतानी आशीर्वाद दिला आहे, आश्वासन दिलं आहे. आणि भगवंताचं जग वाढवण्याकरिता, पोसण्याकरिता हे तुम्ही दान केलंच पाहिजे.